इकडे थांबा रे, थांबा रे, थांबा थांबा, इकडे उभा कुठली समस्या या वाकड्या तोंडाच्या थेरड्याने, कुठली समस्या या वाकड्या तोंडाच्या थेरड्याने ऐकून घेतलेली नाहीये. आज म्हणावं लागतंय मला, मी अपशब्द बोलू नये, पण माझ्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. कुणाला अडवणार आहे, कुणाला अडवणार आहे तुम्ही? तुम्ही तुम्ही या मीडियाचं तोंड बंद करायला लागला, पण मीडिया तुम्हाला सत्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्राला झोपणार नाही. हे बघा, तुम्ही तुमचं काम करताय मॅडम, आमचं तुमच्याशी काहीही वैर नाही. आमचं वैर आहे सत्ताधाराशी. आम्ही आज विधवा झालोय, विधवा. 120 कुटुंब माझे जे रस्त्यावर पडलेत, त्यांच्या नावाला आज मी चुडा फोडला इथं अजित पवार, शरद पवारच्या दारात. आज माझा आक्रोश आहे त्यांच्याबद्दल की माझी 120 भगिनी विधवा झालेत. त्यांच्या घरी काय अवस्था आहे हो, त्यांची लेकरं पर्याविना रडायला लागलेत. आज आम्ही 5 महिने झालं या आझाद मैदानात आम्ही बसलेले आहोत, पण या निर्दयी सरकारला अजिबात जाग येत नाहीये. प्रत्येक निर्णयाच्या वेळी या शरद पवारांच्या हातात कारभार असल्याप्रमाणे मनमानी कारभार चालू आहे. आमची कुठली समस्या या वाकड्या तोंडाच्या थेरड्याने ऐकून घेतलेली नाहीये. आज म्हणावं लागतंय मला, मी अपशब्द बोलू नये, पण माझ्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. माझे कुटुंब रस्त्यावर पडलेले आहेत. आज आम्ही घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही आज इथं हजर झालेले आहोत. 5 महिन्यापासून आम्ही लढतोय, 5 महिन्यापासून महाराष्ट्र बघतोय. आमचा काय छळ चाललाय. आज 4 दिवस झालं आम्ही अन्नाविना विकाल उपाशी आहोत, उपाशी पोटे आंदोलन करत आहोत. पण आम्ही कुठलाच असं गालबोट लागण्यासारखं आजपर्यंत कुठलंच वक्तव्य केलेलं नाही. पण आज अश्रूचा भान फुटलाय, म्हणून आम्हाला आता कोणी आलेलं नाही.